नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. काय बनवते गायत्री जेवणाला? काय बनवू बनवून वैताग आला इथं. वैताग आला? एवढं गरम होतंय मरणाचं. हा, मग काय एसी लावून देऊ? मग आई तर फॅन लावला तरी बिल भरायला पैसे नसतात, तुला एसी लावून देऊ? काय बिल भरत नाही आपण. बिल मीटर काढून नाही भरायला. बिल तर भरायला लागेल ना, नाही तर लाईट बंद करून निघून जातील ना. मग मित्रांनो, इथं ना सकाळपासून पाऊस चालू होता, आता बंद झाला पाऊस. म्हणजे एवढा पण पाऊस नाही, बारीक बारीक पाऊस चालू होता. हा का 30% पार्टी करूनच जाईल गायत्री. हा, सगळं दसऱ्याला पाऊस, रक्षाबंधनला पाऊस, दिवाळीला पाऊस. बिचारे खालचे ते बिचारे लोकांचे रांगोळ्या खराब होऊन जातात. मग दिवाळीच्या त्या रांगोळ्यांमध्ये छत्र्या लावून बसले होते. हा मित्रांनो, इथं चाळमध्ये जेवढे त्या बायांनी काही रांगोळ्या काढल्या होत्या ना, त्या अशी छत्र्या लावून बसले होते. काय बनवते गायत्री जेवणाला? काय नाही काय नाही भाऊ मग मी झाले. बहीण भाऊ नाही, मग थोडाफार बोलायला प्रॉब्लेम होतो. बापरे झालं. चपाती आणि मुंगाची डाळ जेवणाला नाही बोलवणार. हे जेवण करून खाईन. चिकन मटन खाणारे असते ना आपले. नाही जास्त उलट सबस्क्रायबर चिकन मटन नाही खाणार आहेत. उलट मला कमेंट करतात, काय तुम्ही रोज रोज चिकन वगैरे खातात म्हणे. आम्ही काय रोज रोज चिकन वगैरे नाही खात, कधीतरी आठवड्यातनं 1-2 वेळाच खातो. बरोबर की नाही गायत्री? खातो ना तर दोघं टाइम खातो कधी. आणि आपलं गायत्री काही जास्त चिकन वगैरे खात नाही, ते थोडेफार चिकन खाते. थोडंफार म्हणजे एखादी पीस खाल्लं तर खाल्लं तिने. कॉन्ट्रॅक्ट घेते पण खाण्याचा. बनवण्याचा कॉन्ट्रॅक्ट घेते. माझ्या लग्नाचे पण कॉन्ट्रॅक्ट घेत जा ना, जेवण बनवायचे. हा नाही तेच करायला लागेल मला. हा, बिर्याणीच बनवायला लागेल आता order. लग्नामध्ये तू ना हळद असतात ना, त्या हळदीचे तू हे घेत जा, ते बिर्याणी बनवायचा कॉन्ट्रॅक्ट घेत जा तू. पण तशी बिर्याणी कोणी नाही बनवत ना. कशी बिर्याणी? एवढ्या जणांना. कशी बिर्याणी? कलरवाली? मग बरेच जण बनवतात ना कलरवाली बिर्याणी. दम बिर्याणी नाही बनवत. उच्च माय. तुला कुठली कुठली बिर्याणी येते बनवता? मला हा, भाव येतो. काय मसाल्याची बिर्याणी खाल्ली? काळ्या मसाल्याचा रस ऐकलंय मी, बिर्याणी नाही ऐकली. भाव खाल्लाय का तुम्ही? नाही मस्त नाही. लागतं माहितीये? हा हा. ती मोठी मावशी आहे ना, हा, त्यांच्या घरी ती पोरगी दिलेली आहे ना, त्यांच्या जावयाने ते खातात. गायत्री तू काय म्हणजे काय जॉब करू शकते का बिझनेस करू शकते गायत्री तू? मी हा, मी दोघं करू शकते. काय? माझ्या पोरगीला कोण सांभाळेल? पोरगीला कोण सांभाळेल? बिझनेस मला बिझनेस मध्ये मजा येते ना? मस्त वडापाव नाही तर पाणीपुरी विकायचं. मग? स्वतःचं काय ब्युटी पार्लर? नवीन काहीतरी ब्युटी पार्लर भरपूर झाले. मग नवीन काय विमान उडवशील? विमान विकलं. विमानाचा बिझनेस करशील? गायत्री तू आता 2 तारखेला जाशील, 1 महिना मी एकटाच राहील घरी. घर काय नाही. घर नाही, मग एवढं बोर होतं ना यार, घरामध्ये कोण नसला ना जाम बोर होतं माहितीये का माणूस. जाम बोर व्हायला लागलं. मग ते दुधाचे कपडे माझे कपडे काढून खेळत बायको परत चपाती बनवलेली बघा. मग बापरे, एवढे खूप होते चपातीला? तू का बोलून टाकला ते चपातीला? बघा ना. कशी वाटली ना? त्यामुळे मस्त खाल्ली बघा. ए सांग ना, ते सुरतवरून कधी येशील मग तू रिटर्न? मी हा. आपले सबस्क्रायबर 28 तारखेला पूर्ण कम्प्लीट झालं ना, 1 लाख तर मी लगेच येऊन जाईल. लगेच येऊन जाशील? मित्रांनो, 28 तारखेच्या आधी करून द्या. ही येते का बरं सुरतवरून बघू. आपल्याला नक्की जेवण द्यायचं आहे गायत्री, पण मला तर वाटत नाही गायत्री. मला एक सांग, 4-5 महिन्यानंतर आपले एवढे सबस्क्रायबर वाढलेत. 5,000 सबस्क्रायबर झालेत 5-4 महिन्यामध्ये, आणि 1 लाख सबस्क्रायबर 1.5 महिन्यामध्ये होतील का? मग काय पण बोलते तू. काय नाही बोलत मी, खरं बोलते. विश्वास आहे? काय नाही गायत्री, या जगामध्ये कोणावरती विश्वास ठेवायचा सांग ना. एखादी मला कमेंट करून सांगेल पागल बिगल तर नाही झाली पाहिजे. 1.5 महिन्यामध्ये 1 लाख सबस्क्रायबर. आता बघू ना आपल्या महाराष्ट्राच्या लोकांमध्ये म्हणजे किती आपल्यावरती प्रेम आहे, किती ताकद आहे. बरं बघू. मग एका महिन्यामध्ये जर 1 लाख सबस्क्रायबर झालेत ना गायत्री, मग यूट्यूब मधील आपण पहिले असणार हा यूट्यूबर, की आपल्याला 1 महिन्यामध्ये 1 लाख सबस्क्रायबर झाले असतील असे. हा, जाऊ दे, म्हणजे शक्य तर नाही आहे ते, पण जाऊ दे, अशक्यही शक्य करतील स्वामी. बरोबर की नाही? झालं का तुझं जेवण बनवून? हा व्हिडिओ फक्त बोलण्यातच गेला गायत्री. मला विषयावरती बोलायचं होतं, पण विषय बाजूलाच राहून जातो. तू वेगळंच काहीतरी बोलत राहते. काय नाही बोलत राहते. काय नाही बोलत राहते.